परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेच्या प्रश्नावर माजी केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांनी टाकला पडदा। परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न विचारतात भागवत कराड यांनी अर्थसंकल्पावर दिले उत्तर। परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी अनेक आंदोलने, मोर्चे, निवेदन दिले, मात्र भाजप सरकारने ब्राह्मण समाजाला आश्वासन दिले। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडून घोषणा देखील करण्यात आली आहे, मात्र अद्यापही ब्राह्मण समाजाचे परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं नाही। आज दिनांक 28 जुलै रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान माजी केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड जालना शहरात हॉटेल गॅलेक्सी इथं आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन का झालं नाही असा प्रश्न विचारताच माजी केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांनी पडदा टाकत अर्थसंकल्पावर उत्तर दिलंय। होता की ब्राह्मण समाजाचा परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी भाजप सरकार आश्वासन देत आहे। भाजप सरकार आश्वासन देत आहे 140 कोटी भारतीय हे मोदी सरकारच्या परिवारातले पंत न पाहता 140 कोटी भारतीयांना घेऊन मोदी सरकारच्या नेतृत्वामध्ये भारताला एक विकसित राष्ट्र बनवायचं आहे, भारताला एक स्वावलंबी राष्ट्र बनवायचं आहे, भारताला एक सुरक्षित राष्ट्र बनवायचं आहे। म्हणून आता कुठलाही धन्यवाद।